युबीटीचे खासदार काल किती उपस्थित होते, किती नव्हते, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण त्या ऑपरेशन टायगरशी युबीटीच्या खासदारांच्या संदर्भात आमचा कोणाचाही संपर्क झाला नाही. संजय राऊत साहेबांना तसं तर मला असं वाटतं की त्यांच्या पेशन्सला दाद दिली पाहिजे. आज संजय राऊत साहेब सकाळी 9:30-10 वाजता जर बोलले नाहीत तर मला सांगा युबीटी काय? ऑपरेशन टायगरच्या संदर्भामध्ये जे काही वातावरण तयार केलं जातंय, अशी कुठचीही मीटिंग माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर झालेली नाही. युबीटीचे खासदार काल किती उपस्थित होते, किती नव्हते, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे. आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेना पक्षाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण दर दिवशी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून लोक येत आहेत. आता पहिलं ऑपरेशन टायगर आहे, हे बारसं कोणी केलं? तुम्हीच सगळ्यांनी केलं. म्हणजे मी वाईट ह्यानं सांगत नाही. उद्या काय ते ऑपरेशन लायन होईल, अजून काय काय होईल. पण त्या ऑपरेशन टायगरशी युबीटीच्या खासदारांच्या संदर्भात आमचा कोणाचाही संपर्क झाला नाही. त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं, परवा मी शिर्डीच्या दौऱ्यावर असताना एकाच गेस्ट हाऊसला आम्ही असल्यामुळं वाकचौरे साहेब दुसऱ्या सूटमध्ये आले, तर ते देखील मला भेटले. अशा पद्धतीची बातमी आली. त्याच्यामुळे वाकचौरे साहेबांना मी अजिबात भेटलेलो नाही आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील युबीटीच्या कुठच्याही खासदारांना भेटले नाही. कोण म्हणतं सर? त्यांच्या व्यतिरिक्त तरी कोण म्हणू शकतं? आपण आहे ना. ते काय बोलतात त्याच्यापेक्षा मी परवा जे छत्रपती संभाजीनगरला सांगितलं ते पुन्हा एकदा रिपीट करतो. संजय राऊत साहेबांना तसं तर मला असं वाटतं की त्यांच्या पेशन्सला दाद दिली पाहिजे. आज संजय राऊत साहेब सकाळी 9:30-10 वाजता जर बोलले नाहीत तर मला सांगा युबीटी काय? युबीटीचं अस्तित्व काय? त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांनी युबीटीचं अस्तित्व रोज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन टिकवलेलं आहे. हे कोणालाही नाकारता येणार नाही. जरी ते आमच्यावर टीका करत असले तरी हे सांगतो की आणि मग आता 10 वाजता जर बोलायचं असेल तर काहीतरी विषय पाहिजेतच ना. ते विषय काय आमच्यावर टीका करायची? त्याच्यामुळं आज संजय राऊत साहेबांच्या पत्रकार परिषदेमुळे युबीटीचं अस्तित्व आहे हे महाराष्ट्राला जाणवतं. जर पत्रकार परिषदच संजय राऊत साहेबांनी घेतली नाही तर युबीटीचं अस्तित्वच जाणवणार नाही.